श्री स्वामी समर्थ. धनुराशीचा स्वामी साक्षात देवगुरु बृहस्पती आहे, जो ज्ञानाचा अथांग सागर, धर्माचा रक्षक आणि मानवी जीवनातील भाग्याचा खरा अधिपती मानला जातो. या राशीचे तत्व अग्नी असल्यामुळे या जातकांच्या नसानसात सदैव पुढे जाण्याची एक वेगळीच उर्मी आणि अदम्य जिद्द असते, ज्यामुळे ते कधीही संकटापुढे हार मानत नाहीत. त्यांच्या अंतःकरणात असलेला विलक्षण प्रामाणिकपणा, मोठेपणाची ओढ आणि सत्याच्या शोधाची तळमळ त्यांना गर्दीतही वेगळे ठरवते. मात्र याच गुणांमुळे अनेकदा त्यांना जीवनाच्या वाटेवर भीषण अडथळे, नाहक अपयश किंवा कामात प्रचंड विलंब सहन करावा लागतो. कारण नियती त्यांना भविष्यातील मोठ्या टप्प्यासाठी आणि महान धड्यांसाठी तयार करत असते. गुरुजी म्हणतात, धनुराशींच्या जातकांनो हे लक्षात ठेवा, बृहस्पती हा केवळ ग्रह नाही, तो तुमचा आत्मिक मार्गदर्शक आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनात प्रचंड अडथळे येतात, तेव्हा तेव्हा समजा देवगुरु तुम्हाला आणखी मजबूत करत आहे. जो माणूस कठीण परिस्थितीत खचत नाही, त्यालाच नियती सर्वात मोठे बक्षीस देते. म्हणूनच तुमची जिद्द हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. ती कधीही सोडू नका. श्रद्धा ठेवा, वाट पहा, यश तुमच्याच दारी येणार आहे. मागील काही काळ तुमच्यासाठी अत्यंत कठीण गेला असून मानसिक ताण, गोंधळलेले निर्णय आणि सततची धावपळ यामुळे तुमचे मन विचलित झाले होते. काहींना आर्थिक चणचण भासली, तर काहींना जवळच्या नातेसंबंधामध्ये अत्यंत कटू आणि हृदयद्रावक अनुभव आले. पण आता परिस्थितीचे चक्र वेगाने फिरू लागले आहे. आकाशातील ग्रहस्थिती आता एक अत्यंत शुभ आणि सकारात्मक संदेश देत आहे, जिथे बृहस्पती आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी तुमच्या भाग्याची कवाडे उघडण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याला शनीचे स्थैर्य आणि चंद्राची शीतलता साथ देत आहे. त्यामुळेच येणारे पुढचे 15 दिवस तुमच्या आयुष्यात काही अशा रहस्यमय घटना घडून आणतील, जे केवळ तुम्हाला भौतिक यश देणार नाहीत, तर तुमच्या आत्म्याला एका सर्वोच्च आनंदाची अनुभूती करून देतील. ही वेळ म्हणजे जणू घोर काळोखानंतर उजाडलेली एक तेजस्वी पहाट आहे. तुमचे जे मन आत्तापर्यंत नैराश्यात हरवले होते, जी स्वप्ने अपूर्णतेच्या उंबरठ्यावर थांबली होती आणि ज्या संधी खूप दूर वाटत होत्या, त्या आता नियती स्वतः तुमच्या दारात घेऊन येणार आहे. कारण आता धनुराशीचा सुवर्णकाळ खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे. गुरुजी म्हणतात, बघा, अनेक जण मला विचारतात, गुरुजी, इतकं कष्ट केले, इतकी प्रार्थना केली, तरी यश का नाही मिळत? मी त्यांना एकच सांगतो, ज्या झाडाला सर्वात गोड फळ यायचे असते, त्याला माळी सर्वात जास्त पाणी घालतो, सर्वात जास्त काळजी घेतो. तुमच्या आयुष्यातील हा कठीण काळ म्हणजे देवाने तुमच्यावर टाकलेली सर्वात मोठी माया आहे. आता ग्रहांची साथ मिळाली आहे. फक्त मनातील शंका दूर करा आणि पूर्ण विश्वासाने पुढे चाला. परिवर्तन अटळ आहे. या 15 दिवसातील सर्वात पहिली मोठी आनंद वार्ता म्हणजे तुमच्या कुटुंबातील पुन्हा निर्माण होणारी एकात्मता आणि आनंद. घरामध्ये असलेला जुना तणाव, वैचारिक मतभेद किंवा दुरावा आता कायमचा संपणार असून एखादी शुभ घटना, जसे की संतती सुख, विवाहाचे योग किंवा नवीन मालमत्तेची खरेदी तुमच्या घरात हास्याची कारंजी फुलवेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाग्याचा अकल्पित वरदहस्त, ज्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सरकारी कामे, कोर्टाच्या फाईल्स किंवा परदेश प्रवासाच्या मार्गातील तांत्रिक अडचणी आता जादू झाल्यासारख्या दूर होतील. कारण आता काळ तुमच्या बाजूने धावत आहे. आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला तर पैशाचा ओघ आता वाढणार असून जुने अडकलेले कर्ज किंवा येणी परत मिळतील. व्यापाऱ्यांना मोठे आणि फायदेशीर करार मिळतील, तर नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा बोनस मिळण्याचे प्रबळ योग आहेत, ज्यामुळे तुमच्या हातात पैसा टिकू लागेल. धनुराशीची मूळ ओळख म्हणजे नवनवीन अनुभव घेण्याची वृत्ती, आणि याच वृत्तीला साजेसा एखादा असा प्रवास या काळात घडेल, जो केवळ सहलीपुरता मर्यादित नसून तुमच्या संपूर्ण आयुष्याला नवीन दिशा आणि नवीन संधी मिळवून देणारा ठरेल. या कालावधीत तुमच्या कार्यक्षेत्रात देखील मोठे बदल पाहायला मिळतील. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना त्यांच्या कौशल्यानुसार मोठी संधी चालून येईल आणि जुन्या सहकाऱ्यांकडून अनपेक्षित मदत मिळेल. तुमच्यातील नेतृत्व गुण आता उजळून निघतील.
ज्यामुळे वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढणारी एखादी घटना घडेल. आरोग्याच्या बाबतीतही हा काळ अत्यंत दिलासादायक ठरेल. दीर्घकाळापासून सतावणारे जुने आजार, थकवा किंवा मानसिक अस्वस्थता आता हळूहळू कमी होईल आणि शरीरात एक नवीन ऊर्जा संचारल्याची जाणीव तुम्हाला होईल. या सकारात्मक ऊर्जेचा वापर नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी करा, कारण सध्या ग्रहांचे पाठबळ तुमच्या प्रत्येक कष्टाला सोन्याचे स्वरूप देणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या काळात तुमचे गुप्त शत्रू किंवा तुमच्या प्रगतीवर जळणारे लोक आपोआप तुमच्या मार्गातून बाजूला होतील. देवाचा न्याय तुमच्या बाजूने असल्याने तुम्हाला कोणाशीही वाद घालण्याची गरज पडणार नाही. तुमची बुद्धी आता अधिक प्रगल्भ होईल आणि गुंतवणुकीचे केलेले निर्णय भविष्यात तुमच्यासाठी कुबेराचा खजिना ठरू शकतील. फक्त घाईघाईत कोणताही दस्तऐवज स्वाक्षरी करू नका. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मनावरचा ताण हलका होईल आणि जीवनाकडे पाहण्याचे एक नवीन सकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला मिळेल. गुरुजी म्हणतात, धनुराशींच्या मित्रांनो, हे 15 दिवस तुमच्यासाठी एखाद्या अमृत काळासारखे आहेत. घरात सुखशांती यावी म्हणून दर शुक्रवारी घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून देवाची प्रार्थना करा. ज्या कामात वर्षानुवर्षे अडथळे येत होते त्या कामाची फाईल आता परत उचला. वेळ आली आहे. पैशाच्या बाबतीत सांगतो, जे येईल ते मोजून मापून खर्च करा. उधळपट्टी टाळा. बृहस्पतीची कृपा टिकवायची असेल तर दान धर्म करणे विसरू नका. 1 रुपया दिलेला दान 10 रुपये बनून परत येतो. सर्वात विलक्षण अनुभव म्हणजे दैवी स्पर्श आणि आत्मिक समाधान. तुम्हाला या काळात स्वप्नातून काही संकेत मिळतील किंवा अशी एखादी अनुभूती येईल ज्यामुळे तुम्हाला खात्री पटेल की आजवरची तुमची प्रत्येक धडपड व्यर्थ नव्हती, तर ती एका मोठ्या आनंदाची तयारी होती. हा काळ अधिक प्रभावी करण्यासाठी तुम्ही दर गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करून बेसनाचे लाडू किंवा पिवळी फळे मंदिरात अर्पण करावीत. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करावी आणि दररोज शांत चित्ताने ओम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. गायीची सेवा करून तिला गूळ आणि हरभरा डाळ अर्पण केल्यास आणि विष्णू मंदिरात तुपाचा दिवा लावल्यास तुमच्या कुंडलीतील गुरु अधिक बलवान होऊन तुम्हाला अधिक अपेक्षित फळ लवकरात लवकर मिळेल. गुरुजी म्हणतात, शेवटी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. उपाय करताना मनात शुद्ध भाव असणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. गुरुवारी मंदिरात गेलात, दिवा लावलात, पण मनात राग, द्वेष आणि कुणाबद्दल वैर असेल तर उपायाचे फळ मिळत नाही. म्हणून आधी मनाची शुद्धी करा. सर्वांना माफ करा. देवाप्रती कृतज्ञ राहा. ओम बृहस्पते नमः हा मंत्र फक्त ओठांनी नाही तर संपूर्ण श्रद्धेने म्हणा. त्याचा चमत्कार तुम्ही स्वतःच अनुभवाल. जय श्री स्वामी समर्थ. लक्षात ठेवा, धनुराशीला यश थोडे उशिरा मिळते, पण जेव्हा मिळते तेव्हा ते संपूर्ण जगाला हेवा वाटेल असे असते. त्यामुळे हा काळ संयम, श्रद्धा आणि देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. तुमच्या जीवनातील हा नवा अध्याय तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर तुमच्या राशीची अंगठी नक्की तपासा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.